नमस्कार मित्रांनो, मेघना एरंडे यांचा जन्म 24 एप्रिल 1981 रोजी मुंबईत झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सुधीर एरंडे होते, ज्यांचे फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यात निधन झाले। त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांचा मोठा पाठिंबा होता। त्यांनी मुंबईतच आपले शिक्षण पूर्ण केले। वयाच्या अवघ्या 8-9व्या वर्षापासून त्यांनी मनोरंजन सृष्टीत काम करायला सुरुवात केली। त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व राखतात, ज्यामुळे त्यांना डबिंग क्षेत्रात मोठं यश मिळालं। मेघना एरंडे या भारतातील एक अतिशय प्रसिद्ध डबिंग आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत। तिचा आवाज घराघरात पोचला असून विशेषतः कार्टून विश्वात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे। मेघना एरंडे यांनी निंजा हतोरी, शिनचॅन, नॉडी आणि डोरेमॉन यासारख्या प्रसिद्ध कार्टून पात्रांना आपला आवाज दिला आहे। त्यांनी केवळ कार्टूनच नाही तर हॉलिवूड चित्रपट, माहितीपट आणि टेलिव्हिजन मालिकांसाठीही डबिंग केलं आहे। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निंजा हतोरीपासून ते बेवॉच यासारख्या आंतरराष्ट्रीय मालिकांपर्यंत अनेक पात्रांना मराठी आणि हिंदीमध्ये आवाज दिला आहे। व्हॉइस ओव्हर सोबतच मेघना यांनी अभिनयातही आपली छाप पाडली आहे। नुकतंच त्यांनी सनई चौघडे या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत पुनरागमन केले आहे। या मालिकेत त्या एका जबाबदार आईची भूमिका साकारत आहेत। त्यांनी त्यांच्या प्रवासात शाहरुख खान यांच्यासारख्या दिग्गजांकडून मिळालेली मदत आणि डोरेमॉन पात्राला सुरुवातीला नकार का दिला होता यासारखे अनेक रंजक किस्से शेअर केले आहेत। त्यांना डबिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडिया व्हॉइस फेस्ट 2022 मध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। मेघना एरंडे यांचा जीवनप्रवास हा जिद्द आणि आवाजाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे। त्या सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असतात, जिथे त्या आपल्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात। मेघना एरंडे यांनी 2010 मध्ये विक्रम जोशी यांच्याशी विवाह केला। मेघना आणि विक्रम यांना एक मुलगी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मेघना एरंडे यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।